नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी अतिवृष्टीनं पावसानं आणि पुरानं एवढा धुमाकूळ घातलाय की शेतकऱ्यांचं असं अतोनात नुकसान झालेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये जून 2025 ते ऑगस्ट 2025 एवढ्या महिन्यात जिथं जिथं कुठं अतिवृष्टी झाली असेल अशा शेतकऱ्यांना मदत निधी जाहीर झालेला आहे. मग महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा असो, मग आता नेमकी ही अतिवृष्टीची मदत कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी ज्या वेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस आपल्या शेतीचा पंचनामा करून घेतला, आपली जी काही नुकसान भरपाई होती त्याची नोंद प्रशासनाला घ्यायला लावली, अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. आणि त्याहून पुढे जाऊन सांगतो शेतकरी मित्रांनो की जर आपल्या नुकसान भरपाईची नोंद झाली नसेल तर तुम्ही आणखीही प्रशासनाकडे ही नोंद करावी. मग ती तलाठी असो, मंडळाधिकारी असो किंवा तहसीलदार असो, यांच्या मार्फत आपल्या नुकसानीची नोंद करणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, ही नुकसान भरपाई मिळणार आहे, मात्र यासाठी आता याद्या करणं चालू आहे आणि ऑनलाईन पद्धतीने त्या शासनाकडे सुद्धा पाठवल्या जाणार आहेत आणि शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत मिळणार आहे. आता आपण नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यात हा मदत निधी आलेला आहे याचं सविस्तर जिल्हावार माहिती बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्याला किती मदत निधी आलेला आहे. मात्र तत्पूर्वी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. तर चला मित्रांनो, कोणत्या जिल्ह्याला किती मदत निधी आला, किती शेतकरी बाधित होते, संपूर्ण विस्तृत बघूया. तर शेतकरी मित्रांनो बघा, अमरावती विभागातून अमरावती जिल्हा आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट 2025 मध्ये जी नुकसान भरपाई झाली होती यामध्ये बाधित शेतकरी होते 1,68,533 आणि त्यांचं क्षेत्र होतं 1,23,763.69 हेक्टर. या शेतकऱ्यांना 10,871.44 लाख रुपये हा मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यामध्ये जुलै 2025 मध्ये जे काही नुकसान झालं होतं यामध्ये 11,597 शेतकरी बाधित होते. 7,310.93 हेक्टर क्षेत्र हे बाधित झालं होतं. या शेतकऱ्यांना 621.63 लाख रुपये या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. त्यानंतर आहे अमरावती विभागातील यवतमाळ जिल्हा. त्यामध्ये जुलै 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 1995 शेतकऱ्यांचं झालं होतं आणि 1221.28 हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं होतं. या शेतकऱ्यांना 103.81 लाख रुपये मिळणार आहेत. त्यानंतर आहे मित्रांनो बुलढाणा जिल्हा. जुलै 2025 मध्ये 27,749 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. यामध्ये 31,542.32 हेक्टर क्षेत्र हे बाधित झालं होतं. या शेतकऱ्यांना 2,681.10 लक्ष रुपये हा मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर आहे अमरावतीतील वाशिम जिल्हा. जुलै 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये 3,088 शेतकरी बाधित होते आणि त्यांचं क्षेत्र 2,015.08 हेक्टर एवढं बाधित झालेलं होतं. या शेतकऱ्यांना 171.39 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो यवतमाळ जिल्हा. ऑगस्ट 2025 मध्ये या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. 2,24,657 शेतकरी बाधित होते. यामध्ये 2,09,624.80 हेक्टर क्षेत्रावरलं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 18,268.56 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये जी अतिवृष्टी झाली होती यामध्ये 1,52,619 शेतकरी बाधित झाले होते. या शेतकऱ्यांचं 1,11,847.59 हेक्टर हे क्षेत्र बाधित झालं होतं. या शेतकऱ्यांना 9,508.33 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो वाशिम जिल्हा. ऑगस्ट 2025 मध्ये 1,98,736 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. 1,67,269.73 बाधित क्षेत्रासाठी
14,364.04 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. आता मित्रांनो, त्यानंतर आहे नागपूर विभाग. नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यामध्ये जून 2025मध्ये जे नुकसान भरपाई झाली होती, यामध्ये बाधित शेतकरी होते 32. या शेतकऱ्यांचं 11.50 हेक्टरवरील नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 1.96 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये जुलै 2025मध्ये जे अतिवृष्टी झाली होती, यामध्ये 324 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 246.62 हेक्टरवरील नुकसान भरपाई पोटी 21.48 लक्ष मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो भंडारा जिल्हा. जुलै 2025मध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये 8,283 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. यामध्ये बाधित क्षेत्र होतं 2,589.12 हेक्टर. या शेतकऱ्यांना 433.25 लक्ष रुपये मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये जुलै 2025मध्ये 16,488 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांचं 9,777.87 हेक्टरवरील नुकसान झालं होतं. या शेतकऱ्यांना 1,191.74 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. परत गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025मध्ये जे नुकसान झालं होतं, 1,819 शेतकरी बाधित होते. 1,134.86 हेक्टरवरील क्षेत्र हे त्यांचं बाधित झालं होतं. या शेतकऱ्यांना 98.12 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर वर्धा जिल्हा. ऑगस्ट 2025मध्ये 9,107 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. यामध्ये 6,380.68 हेक्टर क्षेत्र बाधित होतं. या शेतकऱ्यांना 542.74 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर आहे नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025मध्ये 1,578 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 1,083.99 हेक्टर क्षेत्र बाधित झालं होतं. त्यांना मदत म्हणून 95.97 लक्ष हा मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो पुणे जिल्हा. पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. 36,559 शेतकरी बाधित होते. 8,835.15 हेक्टर क्षेत्र हे त्यांचं बाधित झालं होतं. या शेतकऱ्यांना 1,428.52 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभाग. या विभागामध्ये हिंगोली जिल्हा. ऑगस्ट 2025मध्ये 3,04,829 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 2,71,586.89 बाधित क्षेत्रासाठी 23,127.92 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर आहे बीड जिल्हा. ऑगस्ट 2025मध्ये जी अतिवृष्टी झाली होती, यामध्ये बाधित शेतकरी होते 1,14,773. या शेतकऱ्यांना 66,731.80 बाधित क्षेत्रासाठी 5,673.90 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो लातूर जिल्हा. ऑगस्ट 2025मध्ये 3,08,511 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. यामध्ये बाधित क्षेत्र होतं 2,87,151.20 हेक्टर. या शेतकऱ्यांना 24,435.37 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं, यामध्ये 2,34,955 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 22,02,975.48 हेक्टर क्षेत्रासाठी 18,960.67 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो नाशिक विभाग. या नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यामधील 7,108 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 4,014.32 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 381.67 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यातील 72 शेतकरी बाधित होते. ऑगस्ट 2025मध्ये 23.95 हेक्टर क्षेत्र हे त्यांचं बाधित झालं होतं. या शेतकऱ्यांना 2.04 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ऑगस्ट 2025च्या नुकसान भरपाईपोटी 25 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना 11.88 हेक्टर क्षेत्र बाधितपैकी 1.01 लक्ष मदत निधी मिळणार आहे. जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यातील 17,332 शेतकरी बाधित होते. ऑगस्ट 2025मधील अतिवृष्टीपोटी
या शेतकऱ्यांना 8,027.98 बाधित हेक्टर क्षेत्रासाठी 986.29 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात ऑगस्ट 2025मध्ये जी नुकसान भरपाई झाली होती यासाठी 140 शेतकरी बाधित होते. 71.33 हेक्टर क्षेत्र त्यांचं बाधित झालं होतं. या शेतकऱ्यांना 6.33 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे. असा एकूण मित्रांनो 1,339,49,25,000 फक्त एवढा मदत निधी मिळणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा शासन निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही वाचू शकता. आता मित्रांनो, यापैकी तुम्ही मदतीपासून कोणी वंचित असेल तर त्यांनी आपल्या तहसील कार्यालय महसूल मंडळाशी संपर्क साधावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.